नमस्कार, सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर सारे मार्केटमध्ये मटार आलेला आहे. तर हा मटार वर्षभरासाठी कसा साठवून ठेवायचा तो आज आपण पाहणार आहोत. अगदी साध्या जेवणामध्ये सुद्धा हा मटार घातला तरी सुद्धा त्याची चव अप्रतिम लागते. पावभाजी म्हणा किंवा तुम्ही मटार पुलाव बनवा किंवा तुम्ही साधी खिचडी जरी बनवलात ना तरी सुद्धा हा मटार वरून घातलात तरी सुद्धा खिचडीची चव अप्रतिम लागते. तर हा वर्षभरासाठी मटार कसा साठवायचा तो आज आपण पाहणार आहोत. तर एका भांड्यामध्ये इथे मी 1 किलो मटार सोलून घेतलेला आहे. मटार घेताना आपल्याला मोठ्या दाण्याचा मटार घ्यायचा आहे. बारीक दाण्याचा मटार अजिबात घ्यायचा नाही, कारण वर्षभरासाठी आपल्याला हे मटार साठवून ठेवायचे आहेत. त्यासाठी अगदी मोठ्या दाण्याचा मटार घ्यायचा आणि इथे छोटे दाणे आहेत ते मी बाजूला काढून ठेवलेले आहेत, कारण ते गोडच असतात, त्यामुळे यामध्ये घालायचे नाहीत. तर इथे हे मोठे दाणेच मी घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका साईडला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे, तर त्यामध्ये 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच साखर घालून घ्यायची आहे. साखर आणि मीठ यासाठी घालायचं आहे कारण मटारचा रंग बदलत नाही, हिरवागार राहण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ आणि साखर घालायचं आहे. म्हणजे प्रिझर्वेटिव्हचं हे काम दोन वस्तू करतात. तर आता हे पाण्यामध्ये घालून झाल्यानंतर मटार घालायचे आहेत. तर मटार इथे मी घालून घेतलेत आणि इथे पाहताय एक एक असा मटार वरती येत आहे, म्हणजे शिजून थोडासा वरती येत आहे. आपल्याला हे मटार 2 ते 3 मिनिटच शिजवून घ्यायचे आहेत, त्यापेक्षा जास्त शिजवायचे नाहीत. जास्त शिजवले तर ते खराब होतात, त्यामुळे 2 ते 3 मिनिटच हे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे एक उकळी आलेली आहे आणि मटारचा रंग तर तुम्ही पाहताय मस्त असा सुरेख आलेला आहे. तरी आता आपल्याला हे मटार काढून घ्यायचे आहेत. इथे पाहताय मस्त असा रंग आलाय. तर इथे मी एका झाऱ्याने थोडे थोडे मटार काढून घेणार आहे. त्या अगोदर एका साईडला एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. फ्रीजमधलं पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल आणि त्यामध्ये आईस ट्यूब घातलेले आहेत. 5 ते 6 आईस ट्यूब घालून घेतल्यात आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला ह्या थंडगार पाण्यामध्ये मटार घालून घ्यायचे आहेत. असे पटकन घालून घ्यायचे, म्हणजे त्यांची जी प्रोसेस असते, शिजण्याची प्रोसेस असते, ती कमी होते पटकन आणि छान असे थंडगार आपले मटार इथे झालेले आहेत पाण्यामध्ये. रंग तर तुम्ही पाहताय मस्त असा हिरवागार आलेला आहे आणि रंग जरा सुद्धा हा बदलत नाही. त्यासाठी या 2 वस्तू जरूर घालायच्या आहेत, मीठ आणि साखर. तर इथे 5 मिनिटानंतर पाण्यातले आपल्याला हे मटार काढून घ्यायचे आहेत. तर एका चालणीमध्ये हे मटार सर्व मी काढून घेतलेत आणि हे असेच ठेवायचे आहेत 5 ते 10 मिनिटासाठी, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते सुद्धा निघून जाईल. 5 ते 10 मिनिटानंतर एका कॉटनच्या कापडावरती हे मटार व्यवस्थित असे पसरवून ठेवायचे आहेत. कॉटनचं कापडच घ्यायचं आणि त्यावरतीच हे असे पसरवून ठेवायचे हाताने. फॅन खाली वाळवायचे नाही आहेत मटार, हे लक्षात ठेवा. नाहीतर काही जण फॅन खाली वाळवतात. तर फॅन खाली न वाळवता अशा पद्धतीनेच थोडंसं त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी हे ठेवायचं आहे. अगदी 5 मिनिटं इथे मी हे मटार ठेवलेले आहेत आणि त्यातलं पाणी कमी झालेलं आहे. तर एका हे भांड्यामध्ये काढून घेतलेत. आता भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर इथे झिपलॉकची जी पिशवी मिळते, बॅग मिळते, ती इथे मी घेतलेली आहे. जर तुमच्याकडे ही झिपलॉकची बॅग नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये जरी ठेवलात तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे मी हे थोडे थोडे मटार या झिपलॉकच्या बॅगमध्ये भरून घेणार आहे. खरंच हे मटार वर्षभरासाठी आरामात टिकतात.
बाहेरचे मटार घरी आणून ठेवण्यापेक्षा ते तुम्ही अशा पद्धतीने हे असे भरून ठेवलात तर पैसेसुद्धा वाचतात आणि बाहेर खूप महाग मिळतात मटार. आता हिवाळ्यामध्ये आता मटार स्वस्त आहेत, तेव्हा हे मटार अशा पद्धतीने भरून ठेवायचे. म्हणजे जेव्हा आपल्याला लागतील तेव्हा फ्रीजरमधून काढून ठेवायचे बाहेर आणि नंतर आपण ते वापरायला घेऊ शकतो. तर आपण अशाच ह्या 2 ते 3 पिशव्या भरून ठेवणार आहोत आणि ठेवताना आपल्याला ह्या फ्रीजरमध्येच ठेवायच्या आहेत. तरच ते मटार आपले वर्षभरासाठी व्यवस्थित असे राहतील, म्हणजे टिकतील. तर इथे मी 2 पिशव्या भरून घेतलेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.